ऑफ द फॅकल्टी ऑफ डॅश डॅश ऑफ दिस युनिव्हर्सिटी, किंवा जी युनिव्हर्सिटी असेल तिचं ते नाव असतं. म्हणजे मी हे संशोधन का केलं, तर या संशोधन पदवीच्या साठी मी ते केलेलं आहे. मास्टर्स डिग्रीला केलेलं आहे, एम ला केलेलं आहे, पीएचडी ला केलेलं आहे. सेकंड लाईन, आपण हा प्रबंध का लिहिला याचं उत्तर देते. कशासाठी लिहिला, तर ही डिग्री मिळावी म्हणून मी केलेल्या संशोधनाचा हा अहवाल आहे. तो सेकंड लाईन विल आन्सर वाय वी हॅव डन दिस वर्क. तिसरं जे असेल की हे काम मी कुठं केलंय, की हे काम जे आहे ते या रिसर्च सेंटर मध्ये केलंय. फार तर हा प्रश्न थोडा खालीवर घेता येईल की कोणी केलंय, तर XYZ या रिसर्चरनी ते केलंय याचं उत्तर मिळतं. कोणाच्या सुपरविजन मध्ये केलंय, कोणाच्या गायडन्स मध्ये केलंय, त्याचं उत्तर लगेच खाली मिळतं. कोणत्या रिसर्च सेंटरला केलंय त्याचं उत्तर टायटल पेजवर खाली मिळतं. आणि फायनली वेन वी हॅव कम्प्लिटेड दिस वर्क, त्याचं वर्ष आपल्याला कळतं. म्हणजे जे WH टाईप क्वेश्चन्स आपण म्हणतो, या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला कशातून मिळतात, तर ती आपल्या थेसिसच्या पहिल्या पानावर आपल्याला उत्तरं मिळतात. तर आपण फ्रंट पेजवर एवढ्या गोष्टी का लिहाव्यात, तर जुन्या लोकांनी लिहिल्या म्हणून लिहायच्या असं नाही. आपल्याला कोणीतरी एक मॉडेल थेसिस दिला आणि तुम्ही याच्याप्रमाणे लिहा असं सांगितलं म्हणून लिहायच्या असतात असं नाही. तर वाय, व्हॉट, वेन, वेअर, हू या सायंटिफिक प्रश्नाची उत्तरं वाचणाऱ्याला लगेच मिळाली पाहिजेत, म्हणून आपण थेसिस मध्ये या गोष्टी फ्रंट पेजवर लिहिल्या पाहिजे. नंतर दुसरी गोष्ट आहे, आपल्याला एक डिक्लेरेशन द्यायचंय, ज्याला मराठीमध्ये प्रतिज्ञापत्र म्हणतात किंवा उद्घोषणा पत्र म्हणता येईल आपल्याला. की ही उद्घोषणा काय दाखवते, की हे जे काम केलेलं आहे ते मी स्वतः केलेलं आहे, ते अन्य कोणत्याही डिग्रीसाठी केलेलं नाही, असं त्याचा सामान्यपणे आशय असतो. या कालावधीमध्ये इथं इथं मी हे काम पूर्ण केलेले. हे काम कशासाठी आहे, तर जसं कोणत्याही सायंटिफिक रिपोर्टमध्ये अपेक्षा असते, इट मस्ट बी ट्रू वर्दी. जसं आपण म्हणालो की ते सत्याला धरून असलं पाहिजे, अँड इट मस्ट बी ओरिजिनल. म्हणजे हे कोणाची कॉपी नाहीये, याच्यामध्ये चोरीचा प्रकार नाहीये. याची घोषणा, याची सत्यता संशोधकानं स्वतः घोषित केली पाहिजे. जसं आपण म्हणू मी केलेलं काम खरंय की नाही हे पहिल्यांदा कोणाला माहिती आहे, जगाला थोडंच माहिती असतं. पहिल्यांदा ते तुम्हाला म्हणावं लागतं की हे खरोखरच मी एक्सक्लुसिव्ह फक्त याच गोष्टीसाठी केलेलं मूळ स्वरूपाचं काम आहे, हे सांगणं म्हणजे उद्घोषणापत्र. सो आपल्या रिसर्चची ओरिजिनॅलिटी पहिल्यांदा कशातून कळेल, इट विल बी डिक्लेअर्ड बाय आवर डिक्लॅरेशन. मग मी जे डिक्लॅरेशन देतो त्याला कोणाचा तरी दुजोरा, कोणीतरी त्याच्यावरती पाहणारा पाहिजे. सो हे कोण पाहतं, तर आपला रिसर्च सुपरवायझर पाहतो की खरंच याने हे काम केलंय की नाही, आपण ते प्रामाणिकपणे केलंय की नाही हे पाहण्याची जबाबदारी आपल्या सुपरवायझर वरती दिलेली आहे. म्हणून त्याच्यानंतर येतं सुपरवायझर सर्टिफिकेट, की जो म्हणतो XYZ candidate has completed his entire research work for the degree of PhD under my supervision during this period and he completed किंवा he successfully completed this work. तर तो म्हणतो की हे सॅटिस्फॅक्टरीपणे केलेलं आहे, सक्सेसफुली केलेलं आहे. सो तो आपल्या म्हणण्याला आपल्या वैधतेचं एक सर्टिफिकेट देतो आहे सुपरवायझर. तर याच्यातून काय कळेल की मी जे काम केलेलं आहे हे ट्रू वर्दी आहे की नाही, हे लीगल आहे की नाही, व्हॅलिड आहे की नाही, हे सुपरवायझरचं सर्टिफिकेट त्यासाठी दिलेलं असतं. देन कम्स द पार्ट ऑफ अॅक्नॉलेजमेंट. कारण कोणताही रिसर्चर जेव्हा काम करतो तेव्हा ते काम काही त्याचं एकट्याचं असत नाहीये. त्याला अनेकांची मदत घ्यावी लागते, नंबर ऑफ सोर्सेस त्याला वापरावे लागतील. मग ते व्यक्तीच्या स्वरूपातले सोर्सेस असतील किंवा इन्स्टिट्यूशनल असतील, एखाद्या ग्रंथालयात जावं लागेल, एखाद्या लॅबोरेटरीमध्ये जावं लागेल. सो त्याला ज्या कोणी हे काम एका सर्टेन लेवल पर्यंत करण्यासाठी म्हणजे त्या विशिष्ट अटेनमेंट पर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांची मदत झालेली आहे, यांचा योग्य प्रकारचा ऋणनिर्देश करणं अत्यावश्यक आहे. ही मस्ट बी ग्रेटफुल टू हिज ऑल हेल्पिंग पर्सनल्स ॲज वेल ॲज द इन्स्टिट्यूशन्स. अशा प्रकारच्या सगळ्या व्यक्ती, संस्था यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करून तो हे सांगतो की याच्यावरती केवळ आपला वैयक्तिक हक्क पोहोचत नाही, तर ते अनेकांच्या सहकार्याचा भाग आहे. तर ही गोष्ट आपल्या संशोधकाच्या प्रामाणिकपणाशी संबंधित असते. म्हणून अॅक्नॉलेजमेंटचा भाग सुद्धा महत्वाचा भाग असतो. याच्यानंतर मग काय येतं, तर मी जे काही केलेलं आहे त्याचं कंटेंट्स काय आहेत, याला आपण मराठीत सोप्या शब्दात अनुक्रमणिका सुद्धा म्हणू शकतो आपण. की मी थेसिसचं चॅप्टरायझेशन कसं केलंय, सिक्वेन्स ऑफ रायटिंग काय आहे, हे स्पष्ट करणं म्हणजे कंटेंट्स देणं.
आणि यानंतरचा भाग येतो की या थिसिस मध्ये कोणत्या प्रकारच्या टेबल्सचा समावेश आहे, याच्यामध्ये कोणत्या फिगर्स आहेत, अशा प्रकारची लिस्ट देणं सुद्धा अपेक्षित असते. कारण काय होईल की एखाद्याला एखादी गोष्ट बघायची, जसं अनुक्रमणिकेचा उपयोग करून आपण थेटपणे एखाद्या पॉइंटच्या 5 नंबरवर पोहोचतो, तसं ठराविक टेबल बघायचे, ठराविक फिगर्स बघायचे आहेत. हे जर अधिक स्पष्ट व्हायचं असेल तर त्यांच्या लिस्ट समोर असणं हे उपयुक्त ठरणारी गोष्ट असते. म्हणून थेसिसमध्ये इंडेक्सच्या नंतर लिस्ट ऑफ टेबल्स, वेगवेगळे जे काही टेबल्स असतील आणि लिस्ट ऑफ फिगर्स, या एक अत्यावश्यक भाग आहेत. सो प्रिलिमिनरी सेक्शन मध्ये हे 6 भाग झाले. याच्यानंतरचा पार्ट आहे, त्याला म्हणतात मेन बॉडी ऑफ द रिपोर्ट. आपल्या संशोधनाचं जे मुख्य लेखन आहे ते सगळं या मेन बॉडीचा भाग असतो. सामान्यपणे आता हे परत एकदा की एखाद्या thesis मध्ये किती चॅप्टर्स असावेत, असा जर प्रश्न विचारला तर याला खरोखरच निश्चित एक असं उत्तर देणे योग्य नाहीये. कारण ते डिसिप्लिन वाईज बदलतं. सामान्यपणे आपण असं म्हणू शकतो की त्याच्या thesis रिपोर्ट रायटिंग मधून ज्या गोष्टी दिसायला पाहिजेत त्या कोणत्या कोणत्या आहेत, तर त्या समोर ठेवून एक 5 चॅप्टर्स दिले जातात असं. आणि काही ठिकाणी मग त्या गोष्टी समोर ठेवून चॅप्टर्सची संख्या कमी अधिक सुद्धा करता येते. सो फर्स्ट चॅप्टर किंवा पहिल्यांदा काय झालं पाहिजे की जो संशोधक आहे त्याचा संशोधन प्रस्ताव काय आहे, तो काय म्हणू इच्छितो आणि कशाच्या पार्श्वभूमीवर तो अभ्यास करणार आहे, काय करणार आहे, याची ओळख वाचकाला झाली पाहिजे. याला आपण म्हणूया द चॅप्टर ऑफ इंट्रोडक्शन. तर हे असतं चॅप्टर फर्स्ट ऑफ इंट्रोडक्शन, की ज्याच्यामध्ये संशोधन विषयाचा परिचय करून दिला जातो. याच्यामध्ये सब पॉइंट्स कोणते कोणते येतात, की जर एखाद्याला रिसर्चचं पहिलं चॅप्टर लिहायचंय, तर त्यात गोष्ट आली पाहिजे की मी जे काम करतो त्याचं थेरॉटिकल फ्रेमवर्क काय आहे. हा शब्द खूप महत्वपूर्ण शब्द असा आहे. तुम्ही आधीच्या लेक्चर्स मध्ये किंवा तुम्हाला माहिती असेल की रिसर्च आपण सामान्यपणे 2 टाइप सांगतो. एक काय म्हणतो, एक जो रिसर्च आहे दॅट इज फंडामेंटल अँड अदर इज अप्लाइड. आणि ऍक्शन रिसर्च हा पण अप्लाइडचा टाइप आहे. म्हणून 2 मुख्य प्रकार आहेत, की फंडामेंटल रिसर्च आहे आणि अप्लाइड रिसर्च आहे. फंडामेंटलचंही वर्णन आपण असं करतो की इट इज अ मोर थेरॉटिकल, आणि दुसऱ्याचं अप्लाइड असं वर्णन आपण करतो. अप्लाइड रिसर्च आहे म्हणजे कशाचं तरी अप्लिकेशन आहे. कशाचं अप्लिकेशन आहे? इट इज अप्लिकेशन ऑफ सम थिअरी. कोणत्या तरी सिद्धांताचंच ते अप्लिकेशन असतं. म्हणून तुमचा रिसर्च अप्लाइड असो किंवा थेरॉटिकल असो, त्याची पार्श्वभूमी असणारे काहीतरी सिद्धांत असतात. तर त्या सिद्धांताची चौकट आपल्या मांडणीमधून स्पष्ट झाली पाहिजे. याला म्हणायचं की माझ्या रिपोर्टमध्ये पहिल्या भागामध्ये हे जे थेरॉटिकल स्ट्रक्चर आहे, थेरॉटिकल फ्रेमवर्क आहे, तर ते स्पष्ट झालं पाहिजे. सेकंड थिंग, की मी हे काम का करत आहे, त्याचं रॅशनल स्पष्ट असलं पाहिजे. रॅशनल म्हणजे काय? त्याला आपण म्हणूया की आपली एक तर्कसंगत भूमिका, की मी हे संशोधन का करायलो? म्हणजे मला अचानक काही कोणाला असं झोपेतून उठून मी आता चंद्राविषयी संशोधन करतो असं नसतं. तर कोणत्याही संशोधनातल्या समस्या एका छोट्या प्रश्नापासून सुरू होत होत मग इन डेप्थ प्रश्नापर्यंत गेलेल्या असतात. तर मला तो सुसंगत क्रम मांडता आला पाहिजे, की मी हे का करायलो? याला म्हणायचं आपण त्याच्या रॅशनल बद्दल विचार करायलो. मी हे केल्यामुळे कोणते बेनिफिट होतील, कोणते लॉस होतील, हे सांगणं. मी जे काम करत आहे, ह्या कामाचा सामाजिक दृष्ट्या, संशोधन क्षेत्राच्या दृष्ट्या काय उपयोग होण्याची शक्यता आहे, याच्याविषयी विचार करणं म्हणजे त्याच्या रॅशनल विषयी विचार करणं. सामान्यपणे आपण संशोधनामध्ये त्याचं जे महत्व वगैरे सांगतो, हे एक प्रकारे आपण त्याचं रॅशनल मांडत असतो, की मी हे करायलो, हे तर्कसंगत आहे. याच्यामध्ये WH ची उत्तरं देण्याची क्षमता आहे, असं आपण सांगतो. WH म्हणजे व्हॉट, व्हाय, वेन, वेअर यांची उत्तर देण्याची क्षमता एखाद्या गोष्टीत आणणं म्हणजे त्याचं रॅशनल मांडणं. नंतरचा जो मुद्दा आहे दॅट इज स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम. हा फार एक इंटरेस्टिंग शब्द आहे, स्टेटमेंट हा शब्द. आता काही जणांना असं वाटतं की मी स्टेटमेंट मांडायला म्हणजे एकच वाक्य मांडलं तर त्याला स्टेटमेंट म्हणायचं का? काही जणांना असं वाटतं की स्टेटमेंटचा अर्थ काय असतो, की एक सविस्तर मांडणी असते. काही जणांसाठी ते एक वाक्य या स्वरूपात पाहिलं जातं. काही जण त्याला एक पानभराची सविस्तर मांडणी म्हणून पाहतील.
स्टेटमेंटचा अर्थ असतो की ती गोष्ट एका परिपूर्ण रूपानं लोकांच्या समोर पुढे आणणं. स्टेटमेंट म्हणजे काही फक्त एक वाक्य नाहीये, तर ती गोष्ट परिपूर्ण रूपानं. मग जर ती एका वाक्यात परिपूर्ण रूपाने येत असेल, देन इट्स ओके. जर ती येत नसेल, तर कदाचित मला ती थोड्याशा स्पष्टीकरणासह मांडावी लागते. म्हणून काही थिसिसमध्ये तुम्हाला स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम एखादं स्पष्टीकरण दिल्यासारखं 2-3 पॅराग्राफमध्ये लिहिलेलं दिसेल आणि काही ठिकाणी रिसर्च टॉपिकचं जे टायटल आहे, तेच आपल्याला स्टेटमेंट म्हणून रिपीट केलेलं दिसेल. हे यातलं कोणतंही चूक किंवा बरोबर नाही, हा मुद्दा नाहीये. तर त्याला जे म्हणायचंय ते त्याच्यामध्ये स्पष्टपणे यायलंय का? तर त्याला स्टेटमेंट म्हणायला पाहिजे. स्टेटमेंट या शब्दाला अजून दुसरा एक महत्त्वपूर्ण अर्थ आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये जे सेंटेन्सचे 5 टाइप्स मानले जातात त्याच्यातला स्टेटमेंट हा एक टाइप्स आहे. आणि त्याचं काय वैशिष्ट्य आहे? दॅट स्टेटमेंट मे बी ट्रू ऑर फॉल्स. तर ज्याचा ट्रू ऑर फॉल्स या दोन पैकी कशातही ज्याचा समावेश होऊ शकतो त्याला स्टेटमेंट असं म्हणतात. म्हणून सामान्यपणे रिसर्च हे क्वेश्चन टाइप मध्ये मांडू नये किंवा दुसऱ्या कोणत्याही विधान प्रकारापेक्षा आपण ते स्टेटमेंट मध्ये मांडावं असं अपेक्षा केली जाते. कारण स्टेटमेंटचा आपल्याला आयदर ट्रू ऑर फॉल्स अशी कॅटेगरी निश्चित करता येते, अशी तपासणी करता येते. तर हे झालं स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम. मला काय करायचंय, कोणत्या समस्येचा अभ्यास करायचा आहे, याची मांडणी करणं. मग हे करताना ज्याला मी समस्या म्हणत आहे, तिची तिच्या घटकांसह व्याख्या करणं हा पार्ट झाला डेफिनेशनचा. ते एखाद्या समस्येचे घटक म्हणजे काय? तर जनरली त्या प्रॉब्लेममध्ये येणारे सायंटिफिक टर्म्स ज्या काही असतील, व्हेरिएबल्स असतील, याला आपण म्हणतो त्या प्रॉब्लेम्सचे कॉम्पोनंट्स ऑर द फॅक्टर्स. तर मला त्यांची व्याख्या करता टेक्निकल ची व्याख्या असू शकेल आणि काही वेळेला ऑपरेशनल स्वरूपाची असू शकेल. काही वेळेला कॉन्सेप्च्युअल असेल, काही वेळेला ऑपरेशनल असेल. मराठीत त्याला आपण म्हणतो की ह्या गोष्टीची संकल्पनात्मक किंवा सैद्धांतिक व्याख्या अशी आहे आणि या गोष्टीची कार्यात्मक व्याख्या अशी आहे. ऑपरेशनल ऑर फंक्शनल डेफिनेशन. तर जे घटक असतील, कॉम्पोनंट असतील, त्याची एकतर आपण कॉन्सेप्च्युअल डेफिनेशन दिली पाहिजे किंवा दुसरं म्हणजे आपण ऑपरेशनल डेफिनेशन दिली पाहिजे. या दोनचा अर्थ समजून आपण घ्या, की कॉन्सेप्च्युअल याचा अर्थ विच इज डिफाइन्ड ऑन द बेसिस ऑफ सम थिअरी ऑर सम ऑथर्स रायटिंग. अशा ज्या व्याख्या असतील याला आपण कॉन्सेप्च्युअल म्हणून पाहतो. आणि आपण ऑपरेशनल म्हणजे काय? तर मला प्रत्यक्ष कृती करताना जी व्याख्या उपयोगात येते, याला आपण म्हणतो कार्यात्मक व्याख्या. म्हणजे कॉन्सेप्च्युअल व्याख्या ही युनिव्हर्सल टाइपमध्ये जातात. तर ज्या ऑपरेशनल डेफिनेशन असतात त्यांचा स्कोपच लहान असतो. दे आर व्हेरी लिमिटेड. म्हणजे जसं मी असं म्हणतो, की ऑनलाईन पद्धतीचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर काय परिणाम होतो? असं एखाद्याने प्रश्न विचारला सायंटिफिक क्वेश्चन म्हणून. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की याच्यातला प्रत्येक शब्द वेग आहे. ऑनलाईन पद्धती म्हणजे मला कुठल्या विशिष्ट ॲप बद्दल म्हणायचंय का? देअर इज अ नीड टू डिफाईन. मला इंटरॅक्टिव्ह सेशन बद्दल म्हणायचंय, Zoom सेशन बद्दल म्हणायचंय, MOOCs बद्दल म्हणायचंय. मी कशाबद्दल बोलतो आहे? तर आय शुड बी क्लिअर. म्हणजे मला ऑनलाईन म्हणजे काय? याची व्याख्या करावी लागते. मी असं म्हणालो विद्यार्थ्यांवर परिणाम होतो. विद्यार्थी म्हणजे कोण? कारण विद्यार्थी या संकल्पनेमध्ये जे लोक येतात, त्या प्रत्येकाची कॅरेक्टरिस्टिक्स वेगळी आहेत. जर मी तो प्रायमरीचा विद्यार्थी पकडत असेल, तर त्याची कॅरेक्टरिस्टिक्स वेगळी आहेत. अडल्ट असेल, तर त्याची कॅरेक्टरिस्टिक्स वेगळी आहेत. जर कोणी पी करणारा रिसर्चवाला विद्यार्थी असेल, तर त्याची कॅरेक्टरिस्टिक्स वेगळी आहेत. म्हणजे विद्यार्थी नेमकं कोणाला म्हणायचंय मला? मला त्याची व्याख्या करावी लागते. तर या प्रश्नातल्या प्रत्येक संज्ञेची व्याख्या जर मी केली, की ऑनलाईन अध्यापनाचा, मग हे अध्यापन म्हणजे काय? विद्यार्थी म्हणजे कोण? अध्ययन म्हणजे काय? आणि परिणाम म्हणजे मला काय म्हणायचंय नेमकं? परिणाम होतो म्हणजे मला त्याचा काय भावात्मक परिणाम बघायचा आहे, सामाजिक परिणाम बघायचा आहे, की बोधात्मक बघायचा आहे? तर मला कोणता परिणाम बघायचा? म्हणजे मला प्रत्येक ठिकाणी व्याख्या करावी लागते. एक चांगला रिसर्चर कोण असतो? तर जो व्याख्या करत असतो. ज्याला जितकी चांगली व्याख्या याच्यात करता येते, ज्याला जितका असा फ्रेममध्ये विचार जितका करता येतो, तितकं त्याला त्याच्या संशोधनामध्ये ॲक्युरेसी आणता येते. व्याख्या केल्यामुळं आपल्याला आपल्या कामामध्ये अचूकता आणता येते, नेमकेपणा आणता येतो, प्रिसाइजनेस आणता येतो. सो ॲक्युरेसी अँड डेफिनेशन ही गोष्ट कोणत्याही व्हेरिएबल आणि कॉम्पोनंटच्या संदर्भामध्ये आवश्यक असते.
यानंतर की मी जे काम करत आहे याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहेत याची मांडणी प्रत्येक संशोधकाने केली पाहिजे, की मी जे काम करायलो. कारण काम ही काही एक अशी जसं आपण म्हणूया की एक शब्द आपल्याकडे इंटरेस्टिंग आहे, डिस्कव्हरी या नावाचा शब्द आहे. तर आपण रिसर्च करतो आहोत, डिस्कव्हरी नसते. डिस्कव्हरीमध्ये कदाचित काही गोष्ट आपल्याला अचानकपणे कळून येईल, एक्सप्लोर होईल. पण रिसर्चमध्ये आपण नियोजनबद्ध रीतीनं पुढे जात असतो. सो म्हणून त्याला ऑब्जेक्टिव्ह असावेत अशी एक अपेक्षा असते, की काही उद्दिष्ट असावीत, की मी हा प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमला अटेंड करण्यासाठी मी या उद्दिष्टांना घेऊन समोर जात आहे. तर ऑब्जेक्टिव्ह आपल्याला एक प्रकारे स्टेपचं वर्क करतात टू रीच द आवर प्रॉब्लेम्स अँड सोल्युशन्स. आपले उत्तर समस्या याच्यापर्यंत अटेंड करण्यासाठी आपल्याला ज्या पायऱ्या लागतात, ऑब्जेक्टिव्ह त्या स्टेप्स आपल्याला पुरवतात. म्हणून ऑब्जेक्टिव्ह हा पहिल्या चॅप्टरचा महत्वाचा भाग आहे. याच्यानंतरची जी संकल्पना आहे दॅट इज ऑफ हायपोथेसिस. म्हणजे संशोधनामध्ये एक समस्या असते, तर त्याचबरोबर संशोधक म्हणून मला त्याचं कोणतं उत्तर अपेक्षित वाटतं याची मांडणी आपण करतो. याला आपण हायपोथेसिस असं आपण म्हणतो, की समस्येचं हे संभाव्य उत्तर आहे. मला जे व्हेरिएबल्सची रिलेशनशिप अभ्यासायची आहे, तिची प्रोबॅबल रिलेशनशिप, प्रोव्हिजनल रिलेशनशिप या स्वरूपाची आहे, असं आपण हायपोथेसिसला म्हणतो. आणि हायपोथेसिस मांडल्यामुळे आपल्याला एक डायरेक्शन मिळते, एक संभाव्य उत्तर. म्हणजे जसं घरामध्ये आपण म्हणतो, की एखादं काय लाईट बंद पडला, फॅन बंद पडला, तर आपण त्याचं नेमकं कारण शोधतो. कारण कारणं 100 असू शकतील आणि प्रत्येक कारणावर आपण काही वेळ, पैसे सगळं खर्च करू शकत नाही. म्हणून आपण डायग्नोसिस करायचा प्रयत्न करतो, निदान करतो, की नेमकं कारण कोणतं असेल आणि मग त्याच्यावरच आपण आपली एनर्जी खर्च करतो. असं केल्यामुळे आपला वेळ, पैसा, श्रम, बुद्धी या सगळ्यांची बचत होते. सो हायपोथेसिस कोणत्याही संशोधकाला त्याचा वेळ, त्याचे पैसे, त्याचे श्रम, त्याची बुद्धिमत्ता ही योग्य ठिकाणी कशी वापरावी याच्यासाठी मदत करतात. सो हायपोथेसिस प्रोव्हाइड्स अ डायरेक्शन टू रिसर्च. रिसर्च आणि रिसर्चर दोघांनाही एक प्रकारचा फ्रेमवर्क प्रोव्हाइड करतो हायपोथेसिस. म्हणून याच्यानंतरचा हा महत्वाचा घटक आहे. आणि एकदा आपण ऑब्जेक्टिव्ह आणि हायपोथेसिस समोर ठेवले, की दॅट इट विल क्लॅरिफाय अवर स्कोप अँड लिमिटेशन अँड डिलिमिटेशन्स ऑफ द प्रॉब्लेम, की माझा प्रॉब्लेम आणि त्याची कन्क्लुजन याच्यामध्ये काय काय कव्हर होतं आणि काय काय कव्हर होत नाही. या ज्या गोष्टी असतील तर त्या आपण स्कोप अँड लिमिटेशनचा पार्ट म्हणून पाहतो. अँड देन सिग्निफिकन्स ऑफ द स्टडी. मी जे अभ्यास करत आहे त्याचं महत्व काय हे मांडलं पाहिजे. हे मेन बॉडीच्या चॅप्टर 1 मधले काही घटक आहेत. अजून काही घटक आहेत ते नेक्स्ट स्लाइडवर आपण पाहू. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. प्लीज नेक्स्ट स्लाइड. मेन बॉडी मधले इतके सगळ्या घटकांमध्ये एक कॉम्पोनंट जर द्यायचा राहिलाय, फक्त मी तो सांगतो. तो स्लाइडवर आला नाही. पण देयर इज वन कॉम्पोनंट दॅट इज द चॅप्टरायझेशन ऑफ थेसिस. पहिल्या प्रकरणामध्ये आपण थेसिसचं प्रकरणांची योजना कशी केलेली आहे याचं थोडंसं एक स्पष्टीकरण दिलं पाहिजे. थेसिस मध्ये 5 प्रकरणं आहेत, 6 प्रकरणं आहेत. पहिल्या प्रकरणात आपण काय कव्हर करतोय, दुसऱ्यात काय करतो, तिसऱ्यात काय कव्हर करणार, असं थोडंसं एक स्कीम ऑफ चॅप्टर्स जी असेल तर ती आपण पहिल्या प्रकरणामध्ये शेवटचा भाग म्हणून मांडली पाहिजे. सो दीज आर द कॉम्पोनंट्स ऑफ मेन बॉडीज फर्स्ट चॅप्टर. सेकंड मध्ये जी मांडणी केली जाते ती आहे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. आपल्या संशोधनाशी संबंधित जे जे लिटरेचर असेल, मग ते ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, ते अकॅडमिक लिटरेचर असेल किंवा सायंटिफिक लिटरेचर असेल, कोणत्याही प्रकारचं लिटरेचर असो, याची मांडणी आपण सेकंड चॅप्टर मध्ये केली पाहिजे. खरं तर हा यातला प्रत्येक गोष्ट स्वतंत्र लेक्चरचा विषय असतात. तर आपल्याला थोडीफार आयडिया असेल की रिव्ह्यूच्या चॅप्टर मध्ये काय दिलं पाहिजे, आपण कोणती कोणती संशोधनं अभ्यासली आहेत, पाहिली आहेत आणि आपलं संशोधन या पूर्व संशोधनांपेक्षा कसं वेगळं आहे याची मांडणी या चॅप्टर मध्ये अपेक्षित असते. या चॅप्टरमुळे खरं तर आपल्याला काही काही गोष्टी स्पष्ट होतात, की मी प्रॉब्लेम मध्ये कोणते कॉम्पोनंट्स निवडले पाहिजे, निवडले नाही पाहिजे ही गोष्ट कळते. माझा स्कोप आणि लिमिटेशन्स केवढा असायला पाहिजे याची स्पष्टता आपल्याला रिव्ह्यू मधून येत असते. त्याचबरोबर आपल्यासाठी कोणते टूल्स बरोबर असू शकतील, आपल्यासाठी कोणती साईज ऑफ सॅम्पल जी असायला पाहिजे,
मी डेटा अनालिसिसची कोणती टूल्स वापरली पाहिजे, नाही वापरली पाहिजे, याच्याबद्दलची जी काही स्पष्टता येईल, तर ती मला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मधून येत असते. म्हणून हा एक म्हणजे खरं तर काही जण त्याला सेपरेट चॅप्टर म्हणून पाहतात. पण खरं सांगायचं झालं तर संशोधन जेव्हा सुरू होतं, मी एखादा प्रॉब्लेम निश्चित करतो, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर त्याच्या आधी आवश्यक असतो. मी काम करत असतो तेव्हाही मला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर आवश्यक असतो. मी जेव्हा काम संपवतो तेव्हा सुद्धा मला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर आवश्यक असतो. म्हणजे खरं तर चांगल्या संशोधकाची लिटरेचरचा रिव्ह्यू करणे ही सवय असते आणि ती असेल तरच तो अपडेट असतो त्याच्या क्षेत्रामध्ये. म्हणून रिव्ह्यू ऑफ लिटरेचर इज नॉट द पार्ट ऑफ चॅप्टर ओनली. काही जण त्याला चॅप्टरचा पार्ट म्हणून पाहू शकतात, पण प्रत्यक्षामध्ये चांगला संशोधक होण्यासाठी लिटरेचरच्या रिडिंगची सवय असणं ही आवश्यक गोष्ट असते. त्याच्यामधून आपल्याला आपल्या थेसिस साठीचे सगळे इनपुट्स मिळतात. सो दिस इज द पार्ट ऑफ सेकंड चॅप्टर. आणि हा रिव्ह्यू कसा लिहावा याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी आता वेगवेगळ्या प्रकारे तो लिहिला जातो. कोणी त्याला पॅराग्राफिक म्हणून पाहतात, कोणी त्याचं वर्गीकरण क्रोनॉलॉजिकली करतात, कालक्रमानं करतात, कोणी त्याचं वर्गीकरण व्हेरिएबल्स नुसार करतात. आपल्या संशोधनातली प्रायमरी व्हेरिएबल्स कोणती, सेकंडरी व्हेरिएबल्स कोणती, याच्यानुसार त्याची मांडणी केली जाऊ शकते. तर आपल्याला कोणती गरज आहे कशा प्रकारच्या मांडणीची संशोधनाला, याच्यानुसार आपण रिव्ह्यू ऑफ लिटरेचरची मांडणी करायची असते. याच्यानंतरचा जो पार्ट आहे दॅट इज ऑफ चॅप्टर 3 मेथोडॉलॉजी अँड प्रोसिजर्स. तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण जे संशोधन केलेलं आहे हे कोणत्या प्रकारे केलेलं आहे हे स्पष्ट असलं पाहिजे. तर ते स्पष्ट कशासाठी पाहिजे? तर जसं आपण म्हणूया की वैज्ञानिक कामाचं महत्वपूर्ण वैशिष्ट्य काय असतं? तर ते रेप्लिकेबल आहे. रेप्लिकेबल याचा अर्थ की हे संशोधन पुन्हा कोणीही करून त्याचा पडताळा घेऊ शकतो. रेप्लिकेबिलिटी हा सायंटिफिक वर्कचा महत्वाचा गुण असतो. आणि मग ते रेप्लिकेट कसं करावं, त्याची पुनरावृत्ती कशी करावी, तर त्याच्यासाठी आपली काय प्रोसिजर आहे ही आपण स्पष्ट केली पाहिजे. म्हणजे मी फक्त एक पॉप्युलर एक्झाम्पल देऊन थोडंसं याचं स्पष्टीकरण करेन, की समजा एखाद्या व्यक्तीचा आजार कुठल्या तरी अंगाराने कमी होतो आणि एखाद्या व्यक्तीचा आजार कुठली तरी टॅबलेट किंवा मेडिसिन देऊन कमी होतो. विच इज द बेस्ट वे, विच इज द सायंटिफिक वे? तर आपण ऑफकोर्स म्हणू की मेडिसिन देणे हा सायंटिफिक वे. का सायंटिफिक वे? कारण ते मेडिसिन शरीरात कशा कशा प्रकारे वेगवेगळ्या रिॲक्शन्स घेणार आहे, ते ते कसं कसं काम करणार आहे, याच्याबद्दलची आपल्याला स्पष्टता आहे. भलेही तसं होणार नाही कदाचित. पॅरासिटामॉल दिली तर लगेच ताप उतरेल का नाही माहिती नाहीये. त्याच्यातही शक्यता आहे. पण आपण हे सांगू शकतो की पॅरासिटामॉल शरीरात अशा अशा प्रकारे काम करतं. त्याचा असा असा परिणाम होतो. त्याचे असे असे साइड इफेक्ट्स होतात. म्हणजे त्याच्या परिणामाविषयी आपण सजग असतो. आणि याच्या उलट एखाद्या अंगाराने कदाचित कमी होईल, पण आपल्याला त्याचं काही वैज्ञानिक स्पष्टीकरण करता येते का? ती काय प्रोसेस घडते सांगता येते का? प्रोसिजर स्पष्ट करता येते का? म्हणून सायंटिफिक प्रोसिजर महत्वाची काय? तर ती आपल्याला रेप्लिकेशनसाठी सगळी पद्धती सांगायला तयार असते, एक्सप्लोर करायला तयार असते. सायंटिफिक गोष्टीचा अजून सगळ्यात महत्वाचा गुण काय असतो सायन्सचा? सायंटिफिक थिअरीज आर रेडी टू गेट डिस्प्रूव्ड. कोणताही वैज्ञानिक स्वतःचा सिद्धांत खोटा ठरवण्यासाठी अनुत्सुक नसतो, उत्सुकच असतो. की मी आज एक्स सिद्धांत मांडला, तो जर खोडला जात असेल, तर कोणताही वैज्ञानिक दुःखी होत नाही. तर तो म्हणतो की माझं म्हणणं खोटं ठरत असेल तर दॅट इज फाईन. कारण त्याच्यामुळे नॉलेज मधली प्रोग्रेशन घडत असते. एखादा सिद्धांत जेव्हा मागे पडतो, नवा सिद्धांत येतो तेव्हा नॉलेज मधली प्रोग्रेशन घडत असते. म्हणून वैशिष्ट्य काय एखाद्या गोष्टीला शास्त्रीय व्हायचं असेल, तर तिला स्वतःला खोटं ठरवण्या इतपत तयार असावं लागतं. इतकी स्वतःची उलट तपासणी करण्याची तयारी असावी लागते. मेथोडॉलॉजी अँड प्रोसिजर्स हे आपल्या संशोधनाच्या वाचकाला स्वतःला खोटं कसं ठरवता येईल, स्वतःचा खरेपणा कसा तपासता येईल, याचे टूल्स प्रोव्हाईड करतात. म्हणून हा महत्वाचा चॅप्टर आहे मेथोडॉलॉजी अँड प्रोसिजरचा. ज्याच्यामध्ये आपण कोणतं डिझाईन निवडलेलं आहे हे स्पष्ट केलं पाहिजे. कोणती पद्धत अडॉप्ट केलेली आहे, कोणता अप्रोच अडॉप्ट केलेला आहे, कोणतं सॅम्पल निवडलेलं आहे, कोणते टूल्स निवडलेले आहेत ते स्पष्ट केलं पाहिजे. डेटा अनालिसिसची कोणते टेक्निक्स आहेत ते आपण स्पष्ट केलं पाहिजे. सो दीज 4 पॉइंट्स ABCD आर द कॉम्पोनंट्स ऑफ चॅप्टर 3 मेथोडॉलॉजी अँड प्रोसिजर्स.
याच्यानंतर आपण नेक्स्ट चॅप्टर कडे जाऊ. सर पुढची स्लाइड घ्या प्लीज. येस, दिस इज चॅप्टर 4, डेटा अनालिसिस. खरं तर इथं शॉर्ट मध्ये लिहिलंय डेटा अनालिसिस, पण ऍक्च्युली याच्यात काय येतं, डेटा अनालिसिस येतो, त्याचं इंटरप्रिटेशन येतं आणि त्या डेटाचं प्रेझेंटेशन येतं. हे प्रेझेंटेशन आपण वेगवेगळ्या फॉर्म मध्ये करतो. कोणत्या फॉर्म मध्ये करतो? कधी टेबल्स मध्ये करतो, कधी ग्राफ्स मध्ये करतो, एखाद्या डायग्राम मध्ये करतो. हे केल्यामुळं काय होतं, की तो डेटा समराइज्ड स्वरूपात येतो. कारण आपण प्रत्येक एक छोट्या गोष्टीवरचा डेटा समजून घेऊ लागलो, तर खूप म्हणजे काय म्हणूया त्याला, की एक गोष्टीला इतकी वर्ष जाऊ शकतील. फॉर एक्झाम्पल, की एखाद्या चा अभ्यास करणाऱ्यांनी काही डिकोडिंग जर केलं असेल, तर कदाचित फक्त त्यांची नुसती अल्फाबेट वाचण्यासाठी आपल्याला एक 5-50 वर्ष लागू शकतील. इतका डेटा एखाद्या शी जोडलेला असतो, की नुसतं तुम्ही त्याच्यातली एबीसीडी कारण त्याची कोडिंग लँग्वेज अशीच असते. एबीसीडी हे अशाच अल्फाबेट्समध्ये काहीतरी असते, ती डी असेल, एस असेल वगैरे. पण जर एखादा वाचू लागला ना, तर ते अल्फाबेट्स वाचण्याला अगदी रोज 24 तास जरी वाचत बसला, सेकंदाला एक कोड जरी वाचत बसला ना, तरी 20-20 वर्ष, 25-25 वर्ष लागतील त्याला. म्हणून आपण कोणतंही सायंटिफिक रायटिंग हे समराइज्ड स्वरूपात पण प्रेझेंट करण्याला महत्व देतो, की ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये कॉम्प्रेहेन्सिव्हनेस येईल. आकलनामध्ये एक प्रकारची समग्रता येईल, पूर्णता येईल. म्हणून आपल्याला समराइज्ड स्वरूपात जर मांडायचं असेल, तर मग टेबल्सचा आधार घ्यावा लागतो, ग्राफिक्सचा आधार घ्यावा लागतो, डायग्राम्सचा आधार घ्यावा लागतो आणि आपलं म्हणणं हे मूर्त स्वरूपात येतं. जसं आपण म्हणतो, की एखाद्याला कम्युनिकेट करायचं असेल, तर अमूर्त स्वरूपामध्ये कमी कम्युनिकेट होतं, तुलनेनं मूर्त स्वरूपामध्ये जास्त कम्युनिकेट होतं. म्हणून आपल्याला त्याला ॲब्स्ट्रॅक्ट फॉर्म काढून सबस्टन्शियल फॉर्म जर द्यायचा असेल, तर आपल्याला त्याला टेबल्स आणि ग्राफ्समध्ये ट्रान्सलेट केलं पाहिजे. म्हणून आपण याच्यात मांडणी करतो ती टेबल्स आणि ग्राफ्सच्या स्वरूपामध्ये करतो, इक्वेशन्सच्या स्वरूपात करतो. आणि आपलं काय म्हणणं आहे, याचं सगळं विश्लेषण आणि त्याचं इंटरप्रिटेशन ही गोष्ट आपण या चॅप्टरमध्ये आणतो. त्याचबरोबर या चॅप्टर्समध्ये आपण त्याचे जे काही हायपोथेसिस असतील, त्याचं टेस्टिंग असेल, याची मांडणी करत असतो. आणि या सगळ्या डेटा अनालिसिस मधून कोणते रिझल्ट समोर येतात, याची मांडणी जी असते, ती या चॅप्टरमध्ये केली जाते. सो रिझल्ट अँड द डिस्कशन ऑफ द रिझल्ट आर द पार्ट अँड पार्सल ऑफ चॅप्टर 4, डेटा अनालिसिस. आता मला एका गोष्टीची अगदी जाणीव आहे, की मी हे जे काही म्हणत आहे दॅट इज अबाउट द क्वांटिटेटिव्ह रिसर्च, दॅट इज नॉट बिलॉंगिंग टू क्वालिटेटिव्ह रिसर्च. कारण क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये अशा प्रकारचे टेबल्स नसतील, डायग्राम्स कदाचित असू शकतील, पण सामान्यपणे क्वांटिटी नसेल त्याच्यामध्ये, टेबल्स नसतील, कॅल्क्युलेशन्स नसतील, इक्वेशन्स नसतील. तर त्याची थोडीशी रचना, त्याचं स्ट्रक्चर बदललेलं असेल. तिथे कदाचित कॉन्सेप्च्युअल नोट्स असतील, थिअरायझेशन असेल, समरायझेशन असेल, डेटा रिडक्शन असेल, काही तंत्र वेगळे असतील, केस प्रेझेंटेशन्स असतील. तर थोडंसं हे प्रकरण क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये बदललेलं असेल, बिकॉज ऑफ द नेचर ऑफ द डेटा इज डिफरंट फ्रॉम क्वांटिटेटिव्ह रिसर्च. तर असं थोडं क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्च यांच्या डेटामध्ये एक प्रकारचा डिफरन्स आपल्याला दिसून येईल. सो या चॅप्टर मध्ये असं डेटाचं सगळं अनालिसिस आणि त्याचं इंटरप्रिटेशन आणि त्याचे रिझल्ट आणि त्याचं डिस्कशन असा भाग येईल. अँड देन चॅप्टर 5, ज्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणायचंय, त्याचं कन्क्लुजन्स आणि त्याच्यावर आधारित रिकमेंडेशन्स आलेले असतील. ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये त्याच्याबद्दलचा तपशील पाहूया. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. येस, ठीक आहे. त्यात आपण इतकाच गोष्टी घेऊन थांबलेलो होतो, की त्याच्यामध्ये समराइज्ड सांगायचं झालं तर आपले कन्क्लुजन्स असतील. काय निष्कर्ष आपल्याला आले आणि कोणत्या-कोणत्या उद्दिष्टांना आपण अटेन केलं, याची थोडीशी मांडणी त्याच्यात आली असेल आणि या सगळ्या रिसर्च मधून आपण काय रिकमेंड करत आहोत, हा होईल त्या चॅप्टरचा पार्ट. इव्हन द रिकमेंडेशन मध्ये 2-3 गोष्टी येतात, की याच्याबद्दल काय केलं पाहिजे आणि ते काय काय केलं पाहिजे, याचा अर्थ अकॅडमिक किंवा ज्या क्षेत्राशी ते संबंधित संशोधन आहे, त्यांनी काय केलं पाहिजे आणि ॲज वेल ॲज रिसर्चर म्हणून मी काय करणार आहे, व्हॉट विल बी द फर्दर रिसर्च वर्क, असा सगळा भाग जो असतो दॅट कम्स अंडर द रिकमेंडेशन्स. आणि याच्यानंतरचा संशोधन अहवालाचा तिसरा भाग येतो. पहिला भाग कोणता? दॅट इज द प्रिलिमिनरी सेक्शन ऑर द प्रिलिमिनरी पार्ट. सेकंड मेन बॉडी. आणि तिसरा जो पार्ट येतो त्याला म्हणतात रेफरन्स सेक्शन, ज्याच्यामध्ये बिब्लिओग्राफी येते आणि आपले अपेंडायसेस येतात. तर रेफरन्स सेक्शन म्हणजे काय, की ज्या गोष्टींचा मी आधार घेतलेला आहे ते संदर्भ काय आहेत.
मग ते लिटरेचर असेल किंवा ऑनलाईन सोर्सेस असतील, हे सगळे मी स्पष्ट केलं पाहिजे. हे कशात येईल तर ते बिब्लिओग्राफीत येईल. आता बिब्लिओग्राफीची मांडणी कशी करावी किंवा रेफरन्स कसे द्यावेत याच्याबद्दल स्टाईल मॅन्युअल्सचा पुन्हा एकदा उल्लेख येतो, की ते APA नुसार द्यायला पाहिजे, ISO नुसार द्यायला पाहिजे, कशानुसार ते द्यायला पाहिजे. तर आता इथं मात्र थोडासा डिफरन्स ऑफ ओपिनियन येतो. कारण वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज, वेगवेगळ्या जर्नल्स, वेगवेगळ्या संस्था या स्वतःसाठी कोणती तरी एखादी स्टाईल रिकमेंड करू शकतात. काही जण असं म्हणतील, की आम्हाला APA स्टाईलमध्ये पाहिजे. काही जण म्हणतील आम्हाला IEEE टाइपमध्ये पाहिजे. काही जण म्हणू शकतील आम्हाला ISO पाहिजे. काही जण म्हणतील आम्हाला शिकागो मॅन्युअलमध्ये पाहिजे. पण आपण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे, की ते प्रत्येक स्टाईलमध्ये मागत असताना त्यांना काहीतरी हे मागावं असं वाटतं म्हणून ते नाहीये. देअर इज अ रॅशनल बिहाइंड इट. प्रत्येक स्टाईल मॅन्युअलच्या पाठीमागे काही कारण असतं आणि त्याच्यामध्ये काही चेंज असतात. फॉर एक्झाम्पल, की ऑथर नेम कसं द्यावं, टायटल कसं दिलं पाहिजे, ते इटालिक द्यायला पाहिजे, बोल्ड द्यायला पाहिजे, अंडरलाईन द्यायला पाहिजे. आधी जर्नल्सचं नाव यायला पाहिजे, की आधी आर्टिकल्सचं नाव यायला पाहिजे, आधी इयर यायला पाहिजे, की आधी पब्लिकेशन यायला पाहिजे. असे काही डिफरन्स ऑफ ओपिनियन त्याच्यात आहेत. पण असे डिफरन्स ऑफ ओपिनियन का आहे त्याच्या पाठीमागे काही कारणं असतात. तर आता त्या कारणांची कारण मग आता आपल्याला प्रत्येक स्टाईल मॅन्युअल घेऊन त्याचं प्रत्येकाचं स्पष्टीकरण करावं लागेल. तर मग जर असं जर होत असेल आणि एखाद्या रिपोर्ट रायटरला असं वाटलं, की बाबा प्रत्येक जण तर वेगळी स्टाईल मागतो, मग मी काय करायचं? असा प्रश्न एखाद्याला येऊ शकतो. तर याच्यासाठी खरं तर रेफरन्स मॅनेजर्स आपल्याला मिळू शकतात. रेफरन्स मॅनेजर्स म्हणजे काही प्रकारचे सॉफ्टवेअर, की जे तुम्हाला एकदा बेसिक डेटा घेतील त्या रेफरन्स रिलेटेड आणि मग तुम्हाला पाहिजे तसं ते तुम्हाला आउटपुट देतील. तुम्ही त्याला जर डिमांड केलं, की मला ISO स्टाईलमध्ये पाहिजे, दे विल प्रोड्यूस बिब्लिओग्राफी इन ISO फॉर्म. तुम्ही म्हणालात APA मध्ये पाहिजे, तर ते APA फॉर्म मध्ये लगेच त्याला बदलून देतील. विदिन अ सेकंड तुम्हाला रेफरन्सची मांडणी तुमच्या गरजेप्रमाणे ते करून देऊ शकतील. इव्हन आपलं जे MS ऑफिस मधलं वर्ड आहे, याच्यात सुद्धा वर्डमध्ये सुद्धा एक रेफरन्सचा एक भाग येतो, की राईटअप करत असतानाच तुम्ही त्या रेफरन्सचे इनपुट्स त्याला द्यायचे आणि शेवटी तुम्हाला बिब्लिओग्राफी कोणत्या स्टाईल मॅन्युअल मध्ये पाहिजे हे त्याला सांगायचं. तो तशी स्टाईल मॅन्युअल तुम्हाला एका सेकंदामध्ये प्रोड्यूस करून देतो. तुम्हाला ज्या दिवशी ती रेफरन्स स्टाईल बदलायची आहे, त्या दिवशी तुम्ही त्याला फक्त एक सिंपल कमांड द्यायची, रेफरन्स कोणत्या टाइप मध्ये पाहिजे, लगेच तो वर्डमध्ये तुम्हाला कन्व्हर्ट करून देतो. त्यामुळे या गोष्टीची काही भीती बाळगण्याचं कारण नसतं रिसर्चरनं, की रेफरन्स कसे द्यायचे. सो तुम्ही एखाद्या रेफरन्स मॅनेजरमध्ये जर हे व्यवस्थित सगळे इनपुट्स त्या पब्लिकेशन रिलेटेड, रेफरन्स रिलेटेड दिले असतील, तर तुम्हाला ते काही सेकंदामध्ये मॅनेज करून मिळतील अकॉर्डिंग टू डिमांड ऑफ युअर इन्स्टिट्यूशन ऑर द पब्लिकेशन. हा भाग रेफरन्स सेक्शनचा झाला. याच्यानंतरचा जो भाग आहे दॅट इज अपेंडायसिस. अपेंडायसिस म्हणजे मी हे संशोधन केलं तर त्याचे आवश्यक असे काही सर्टिफिकेट्स असतील, आवश्यक अशा काही लिस्ट असतील, आवश्यक असे काही टूल्स असतील, आवश्यक असे काही सोर्स असतील, तर ते मी शेवटी जोडणं ह्याला आपण परिशिष्ट म्हणतो. तर ते मी जोडायला पाहिजे. आता परिशिष्ट जोडताना सामान्यपणे क्रम काय असावा? तर साधा नियम आहे, की एकतर आपल्या थेसिसमध्ये ज्या क्रमानं अपेंडायसिसची गरज असते, एकतर ते त्या क्रमानं आले पाहिजेत तरी किंवा दुसरं आपल्या थेसिसमध्ये एखाद्या गोष्टीमध्ये कोणती गोष्ट रिसर्चरनी अपेंडिक्स म्हणून पाहिलीच पाहिजे एखाद्या वाचकानं असं वाटतं आपल्याला, की बाकीचं नाही वाटलं तरी चालेल, पण हे त्याने वाचायलाच पाहिजे. अशी जी गोष्ट असते ती अपेंडिक्समध्ये पहिले द्यावी, म्हणजे महत्वानुसार द्यावी. सर्वाधिक महत्वाची गोष्ट आधी आणि सर्वाधिक कमी महत्वाची गोष्ट शेवटी. या क्रमानं सुद्धा अपेंडिक्सची मांडणी आपल्याला करता येते. आता हे सगळं जे आहे दॅट इज अ स्ट्रक्चर ऑफ ए थेसिस. आता याच्यावर आधारित काही काही प्रश्न तुम्हाला येऊ शकतील, की मेथोडॉलॉजीचं चॅप्टर का द्यावं? फॉर एक्झाम्पल एखादा MCQ असा येईल, की मेथोडॉलॉजीचं चॅप्टर देण्याचा पर्पज काय असू शकतो? मग त्याचे 4 पर्याय असतील. तुम्हाला त्याची निवड करावी लागते. कधी-कधी असं होईल, की चॅप्टर्सचा सिक्वेन्स ते देतील, की असा-असा एक सिक्वेन्स आहे आणि याच्यातला राइट सिक्वेन्स कोणता आहे? तुम्हाला त्याचा योग्य पर्याय निवडावा लागेल. तर हे हे स्ट्रक्चर सुद्धा थोडंसं डोक्यात असलं पाहिजे, की मेन बॉडीमध्ये मध्ये काय-काय येतं, प्रिलिमिनरी सेक्शनमध्ये काय येतं, ॲज वेल एज रेफरन्स सेक्शनमध्ये काय येतं. आणि या 3 गोष्टी जर स्पष्ट असतील, तर त्याच्यावर आधारित जे MCQ येतील, त्याची उत्तरं आपल्याला देता येतील. तर हे 3 बाबी आपण किमान लक्षात ठेवाव्यात. चॅप्टर्सचा क्रम आपल्या लक्षात ठेवाव्या. याच्यामुळे आपल्याला याच्यावर आधारित काही MCQज विचारल्या गेले, तर त्याची उत्तरं आपल्याला लिहिता येतात.
म्हणजे आता जे लेक्चर आपण दिलं याच्यातल्या पहिल्या भागामध्ये आपण काय समजून घेतलं? सायंटिफिक रायटिंग का केलं जातं याची थोडीशी तत्व, याचं सामान्य गाईडलाईन्स आपल्या जर लक्षात आल्या तर त्याच्यावर आधारित एमसीक्यू सोडवायला मदत मिळेल. दुसरं, आता हे जर आपल्याला टेक्निकली विचारलं की कोणत्या चॅप्टर नंतर काय येतं, ह्या चॅप्टर मध्ये कोणते घटक असतात, अशा टाईपचे जर एमसीक्यू आपल्या समोर आले तर आपल्याला त्याची उत्तरं लिहिता आली पाहिजे. सो दिस इज अबाउट द सेकंड पार्ट ऑफ दिस लेक्चर. आता याच्यानंतरचा तिसरा जो पार्ट आहे दॅट इज रिलेटेड टू इव्हॅल्युएशन प्रोसेस ऑफ ए थेसिस. त्याच्यासाठी आपण पुढच्या स्लाइडवर जाऊ. येस. आता पुन्हा एकदा थोडीशी गोष्ट स्पष्ट करतो. थेसिसचं इव्हॅल्युएशन कधी होतं? रिसर्चचं इव्हॅल्युएशन कधी होतं? सामान्यपणे कोणालाही असं वाटतं की जेव्हा थेसिस लिहून पूर्ण होतो, बाइंड होतो, परीक्षकाकडे जातो, तेव्हा त्याचं मूल्यमापन होतं. असा जर आपला समज असेल तर हा आपला भ्रम आहे. आपल्या रिसर्चची प्रोसेस आपण जेव्हा चालू केलेली असते तेव्हापासूनच आपलं इव्हॅल्युएशन चालू झालेलं आहे. आपला थेसिस सबमिट जरी झाला तरी याच्यानंतर जेव्हा जेव्हा आपल्या थेसिसचा कोणीतरी रेफरन्स घेतं, रिव्ह्यू घेतो, आपला थेसिस कोणीतरी वाचतो, त्या प्रत्येक वेळी आपलं इव्हॅल्युएशन होतच. फक्त त्यावेळी आपल्याला कोणी डिग्री देत बसणार नाही, दरवेळेला कोणी पीएचडी देत बसणार नाही, पण आपलं इव्हॅल्युएशन होतं. आपण किती बनवलंय, घुमवलंय, का आपण खरं केलंय, चांगलं केलंय, वाईट केलंय, याचं इव्हॅल्युएशन कायम होतं. त्यामुळे एकदा आपण जर थेसिस लिहिला तर दॅट इज अवर लाईफ टाईम अटेनमेंट. म्हणजे असं समजू नका की मी एकदा थेसिस लिहिला आणि तो या डिग्री पुरता आणि याच्या पुरता लिमिटेड होता, असं नाहीये. आपलं जीवनभराचं मूल्यमापन आणि जीवनभर मूल्यमापन थेसिसच्या ग्राउंडवर होणार आहे. जर आपल्याला अकॅडमिक क्षेत्रात राहायचं असेल, संशोधनाच्या क्षेत्रात पुढे जायचं असेल, तर आपण ही कायम गोष्ट लक्षात ठेवा की आपलं मूल्यमापन आपल्या पीएचडीच्या थेसिस वरून इथून पुढे कायम होत राहणारी गोष्ट आहे. म्हणजे आता हे थोडंसं तुम्ही यू आर इन द बिगिनिंग स्टेज ऑफ द रिसर्च म्हणून सांगतो की आपल्या आयुष्यावरती जर थेसिस मध्ये एखादा धब्बा लागणारी गोष्ट घडली तर ती लाईफ टाईम तो धब्बा म्हणून राहील. म्हणजे ही आताच्या काळामध्ये तर ती अधिकच राहील, कारण जुन्या काळात थेसिस एकतर लोकांना ऍक्सेसच होत नव्हता, मिळत नव्हता. कोणी हातात वाचायला दिलं तर मिळायचा. पण आता प्रत्येक थेसिस आपला शोधगंगावर जातो आहे, जगभरामध्ये ऍक्सेस मिळतो आहे. तर आपल्या थेसिस मध्ये आपण काय योग्य, बरं, वाईट काय केलंय हे कायम लोकांच्या समोर येणार. म्हणून आपण कोणत्याही प्रकारच्या अनइथिकल प्रॅक्टिसेस मध्ये जाण्याचा मोह बाळगू नये. आपल्याला ते शॉर्टकट वाटू शकतात, की आत्ताच्या आत्ता मला 1 महिन्यात थेसिस सबमिट करायचा आहे म्हणून मी काहीतरी शॉर्टकट मारायचा प्रयत्न करतो. पण हा शॉर्टकट आपल्यासाठी आयुष्यभर कायमचा एक ठसा म्हणून राहणार आहे, हे आपण विसरू नये. सो थेसिसचं इव्हॅल्युएशन ही अशा प्रकारची एक कायम गोष्ट आहे, हे आपल्या मनामध्ये असू द्या. त्यामुळे याला फक्त एकदा थेसिसचा रिपोर्ट काय येतो इतक्यापुरतं लिमिटेड आपण घेऊ नये. हां, ज्यांना एकदा ती डिग्री मिळाल्यानंतर या क्षेत्रातच थांबायचं नाहीये त्यांच्यासाठी ओके, काही प्रॉब्लेम नाही. कारण याचा त्यांना उपयोगच करून घ्यायचा नाहीये. त्यामुळे काही मुद्दा नाही. तर हे मूल्यमापन कसं केलं जातं? याच्यासाठीचे काही प्रश्न आताच्या पुढच्या सगळ्या स्लाइड्समध्ये मांडलेले आहेत. पहिलं मूल्यमापन करण्याचा मुद्दा असतो दॅट इज बिलॉंगिंग टू अवर टायटल अँड द अब्स्ट्रॅक्ट. यात एक पहिला मुद्दा बघितला जातो की जे टायटल दिलेलं आहे ते अब्स्ट्रॅक्ट, क्लिअर आणि कन्साइज आहे का? टायटल कितीही लांब देता येत नाही. असं काही 50 शब्द, 100 शब्द. एकदा जसं काही जण उखाणा घेतात, एकदा सुरू केला की 10 मिनिटं घ्यायचा असतो. काही जणांचा उखाणा असतो ना असं एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये. तर हा काही तसा प्रकार नाहीये टायटल म्हणजे. तर टायटल एक कन्साइज, छोटी आणि पुरेशी गोष्ट असली पाहिजे. त्याचबरोबर ती क्लिअर असली पाहिजे. तिच्यामध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा याची स्पष्टता असली पाहिजे. आणि आपण जर इव्हॅल्युएशन करायला लागलो, की एखाद्या टायटलमध्ये हे 3 गुण आहेत का? अब्स्ट्रॅक्टनेस, क्लॅरिटी अँड कन्साइजनेस. तर आपल्याला असं दिसेल, की अनेक थेसिस हे या 3 गोष्टींमध्ये ते टायटलसह टिकतच नाहीत, असं सुद्धा आपल्याला दिसेल. गंमत म्हणून सांगतो, आपल्याकडे आपण कसं इव्हॅल्युएशन करावं याचे नंबर ऑफ फॉर्मॅट्स दिले जातात, चेकलिस्ट देतात, स्कोरिंग शीट देतात. इव्हॅल्युएशनची प्रोसेस असं असते, तसं असते. असं खूप प्रोसिजर आहेत. ओपन डिफेन्स असतो आणि तरीसुद्धा आपल्याला संशोधनाची गुणवत्ता अजूनपर्यंत काही वाढवता आलेली नाहीये. याच्या उलट काही देश असे आहेत, की जिथं मूल्यमापनाची प्रक्रिया अतिशय अनौपचारिक आहे. म्हणजे काय? तर एकतर आपल्यासारखा त्याचा कोणता परीक्षेचा उत्सव नसतो, असं की आज माझा वायवा आहे, चला सगळ्यांना जेवणाचं आमंत्रण आहे लग्नासारखं आणि सगळेजण जमलेत, असा प्रकार नसतो. त्यात कदाचित इतका अनौपचारिकपणा असतो की
जो रिसर्चर आहे त्याला आदल्या दिवशी किंवा 2-3 दिवस आधी सांगितलं जातं, की तुझ्या थिसिसचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी यांच्याकडे पाठवलं गेलं होतं. उद्या ते येत आहेत आणि ते संध्याकाळी येतील एकत्र आणि तिकडच्या भाषेतला चहा-पाणी वगैरे ते पितील संध्याकाळी एकत्र बसतील, थोड्याफार गप्पा मारतील, सांगतील, की ठीक आहे उद्या आपण याचं काय आहे, काही गोष्टी मला असं वाटतात, की बाबा हे प्रश्न माझ्या मनात आहेत आणि या प्रश्नांच्या अनुषंगाने तुम्ही उद्या तुमची तयारी करा आणि तयारी करून उद्या तुम्ही या, असं इतकं सांगतील हं. आणि मग जातील ते तो मुलगा असेल तो रात्रभर अभ्यास करत राहील, काय उत्तर देता येतील, काय नाही, डिफेन्स काय करायचा, काय नाही. असं हे सगळं खूप अनौपचारिकपणे चालेल. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांचा वायवा होईल. तो कधी-कधी इतका तो असा असेल, की कॅन्टीनमध्ये ते बसलेत एकत्र आणि कॉफी टेबलवर बसून ते काय रिसर्च केलंय याचं इन डेप्थ डिस्कशन करतायत आणि असं डिस्कशन करून त्यांनी खरंच काही काम केलंय का याच्याबद्दल तो रेफरी इव्हॅल्युएट करेल आणि शेवटी त्याला डिग्री द्यायची आहे की नाही हे डिपार्टमेंटला कळवेल. इतकं अनौपचारिक चालतं आणि इतकं अनौपचारिक चालून अशा देशांमधला पी थिसिस रिजेक्शनचा रेट हा 40-50% पर्यंत आहे. की आपल्याला वाटतं की आता याच्यात आहेच का? इतकं अनौपचारिक झालं तर थिसिसचं तर काय मान्यच होईल. कारण आपल्याकडे रिजेक्शन नावाचा प्रकारच दिसत नाही आपल्याला. आणि काही ठिकाणी हे रिजेक्शन अबाउट 40% 50% आहे असं आपल्याला दिसून येईल. सो ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, की मी जे रिसर्च केलेलं आहे, तर ते वारंवार इव्हॅल्युएट होणार आहे. ते चांगलं वाईट हे माझ्या कामावरून ठरवलं जाणार आहे. ते दुसऱ्या प्रॅक्टिसेसनी ठरणार नाही. म्हणून अनइथिकल प्रॅक्टिसेस पासून जितकं आपण स्वतःला वाचवू, तितकं आपल्याला अधिक चांगलं काम आपल्याला करण्याचं मनामध्ये येत राहील. एकच मिनिट फक्त. थोडं बॅटरी डाऊन आहे, तर एकच मिनिटासाठी वेळ द्या. महेश सर आवाज येतो? हॅलो. हो सर, येतो सर आवाज. येस. ओके, ओके. तर फक्त मी तुम्हाला इव्हॅल्युएशनचा एक प्रोसेसचा एक भाग म्हणून सांगितलं, की काही ठिकाणी ती खूप अनौपचारिक असते, पण खूप चांगल्या प्रकारची सुद्धा असू शकते. काही ठिकाणी तिच्यासाठी खूप नियम आणि अटी लावलेल्या असतात, पण इतक्या अटी, इतके नियम आणि इतके स्टँडर्ड लावून सुद्धा पाहिजे तसं क्वालिटी रिसर्च घडत नाही. कारण ते घडणं किंवा न घडणं हे रिसर्चरच्या हातात जास्त आहे. आपला स्वतःचा रिसर्च ॲप्टिट्यूड कसा आहे, याच्यावरती गोष्ट जास्त डिपेंड करते. तर टायटलच्या बद्दल हे 2 प्रश्न विचारले जातील. एक तर ते ॲब्स्ट्रॅक्ट, क्लिअर आणि कन्साइज आहे का? आणि दुसरं, की हा जो काही अभ्यास आहे, तर तो आपल्याला काही अधिकची गोष्ट प्रोव्हाईड करू शकतो का? हा थिसिस. तर हे एक त्याच्या म्हणजे जसं आपण म्हणू, की इतका अभ्यास केला आणि हे याच्यापुरतंच लिमिटेड होतं, असं न राहता याच्या पलीकडे जाण्याची त्याची काही क्षमता आहे का? हा मूल्यमापनाचा दुसरा प्रश्न आहे. सर नेक्स्ट स्लाइडवर जाता येईल? येस. याच्यानंतर रिसर्च प्रॉब्लेमचं म्यूट मूल्यमापन. करा म्हणलं तर म्यूट नाही गेलं. चल बॅक जाईन बस शांत बस लिव किती बॅग गेले तुम्ही नाही का? हजार नेक्स्ट स्लाइड म्हणले सर. कुठं जाय झूम वर जा. ते काय जाऊ दे. हे लिव्हला जावं कंटिन्यू करू मी? ओके. तर रिसर्च प्रॉब्लेम हा प्रॉपरली डिलायनेटेड आहे का? डिलायनेटेड याचा अर्थ त्याचं शब्दांतर कार्य. याच्यानंतर तो रिसर्चेबल आहे की नाही हा एक प्रश्न आहे. म्हणजे तो कधी-कधी इतका साधा प्रश्न असू शकतो की ज्याच्यात रिसर्च करायची गरजच नाहीये. जसं उदाहरणार्थ आपण म्हणूया की मी संशोधन करणारे या गावातील खड्डे. तर किती खड्ड्यांची संख्या आहे शोधून काढणार. यात शोधण्याचं काही नाही, साध्या निरीक्षणाचं काम आहे. याला रिसर्चेबल मानायचं की नाही. तर प्रॉब्लेम मध्ये असं काहीतरी असलं पाहिजे की ज्याच्यावर आपण एक वर्ष त्याच्यावर आपण इतका आपले बौद्धिक श्रम, वेळ, पैसा खर्च करावा, त्याची योग्यता असली पाहिजे समस्येमध्ये. याला म्हणायचं की समस्या संशोधन योग्य असली पाहिजे. याच्यानंतर मी जे म्हणालोय ते रिसर्च खरोखरच करता आलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये फिजिबिलिटी असली पाहिजे. उगीच फक्त हवेमध्ये असं करूया, तसं करूया असं नको. तर त्याच्यामध्ये वास्तवामध्ये काही कृतीमध्ये येण्याची क्षमता असली पाहिजे. त्याच्यासाठीचं पुरेसं बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन आपल्या प्रॉब्लेम सोबत असली पाहिजे. याच्यामध्ये आपल्या कॉन्सेप्ट, थेरॉटिकल फ्रेम असली पाहिजे, एम्पिरिकल डेटा असला पाहिजे.
तर संशोधन समस्येचं मूल्यमापन करताना हे काही मुद्दे असतील. याच्यानंतरचं जे मुद्दे असतील इव्हॅल्युएशनचे, त्यासाठी आपण पुढच्या स्लाइड कडे वळू. आपलं जे थेसिसचं हायपोथेसिस असेल किंवा रिसर्च क्वेश्चन्स असतील, याच्याबद्दलचे 3 प्रश्न मूल्यमापनात सामान्यपणे विचारात घेतले जातात. एक म्हणजे जे चला मग जायचं का? जायचं का? कृपया सर्वांनी एकच मिनिट महेश सर, मी तुम्हाला कृपया सर्वांनी आपले माईक बंद करावे. तीन प्रश्न विचारले पाहिजेत. एक म्हणजे आपलं रिसर्च हायपोथेसिस हे टेस्टेबल आहे की नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. रिसर्च हायपोथेसिस मांडले आणि त्याचं टेस्टिंग नाही केलं तर मग आपल्या त्या मांडण्याला अर्थ उरत नाही. म्हणून मी मांडत असलेलं हायपोथेसिस हे टेस्टेबल आहे की नाही आणि स्पष्टपणे मांडलेलं आहे की नाही, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इव्हॅल्युएशन साठी दिलं पाहिजे. दुसरं, मी जे हायपोथेसिस मांडत आहे त्याला काही एक बेस आहे की नाही, का उगीच मला वाटलं म्हणून मी हायपोथेसिस मांडलं असं असू नये. मग हा बेस कशाचा असतो? दॅट मे बी ऑफ प्रिव्हियस लिटरेचर, दॅट मे बी ऑफ आवर ओन एक्सपिरियन्सेस अँड ऑब्झर्वेशन. तर काहीतरी त्याला एक म्हणजे सक्षम असा पाया असायला पाहिजे आपल्या हायपोथेसिसला. त्याच्यासाठी आपले ऍझम्पशन्स काय आहेत, आपले लिमिटेशन्स कोणत्या आहेत, डिलिमिटेशन्स कोणत्या आहेत, या गोष्टी सुद्धा आपण स्पष्ट केलेल्या असल्या पाहिजे. सो रिसर्च क्वेश्चन किंवा हायपोथेसिसचं मूल्यमापन या 3 प्रश्नांच्या आधारावर होईल. दॅट our research questions or hypotheses are testable or not, are they stated clearly or not, are they based on the sound rational, are they based on some assumptions, are there limitations and delimitations stated clearly. या 3 गोष्टींच्या आधारे या मुद्द्याचं मूल्यमापन केलं जाईल. नेक्स्ट स्लाइड प्लीज. याच्यानंतर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर आपण कसा लिहिलेला आहे याचं मूल्यमापन कसं होईल. याचं कव्हरेज पुरेसं आहे का? म्हणजे मी रिव्ह्यू ऑफ लिटरेचर घेतला आणि रिव्ह्यू कोणते घेतले? फक्त एकाच वर्षातले घेतले का? एकाच व्हेरिएबलशी रिलेटेड घेतले का? म्हणजे काळाच्या दृष्टीनं, आशयाच्या दृष्टीनं ते पुरेसे व्यापक आहेत की नाही, याला म्हणायचं कव्हरेज. ते पुरेसा टाइम स्पॅन ऍज वेल ऍज कंटेंट हे कव्हर करतात की नाही हे बघायला पाहिजे. याच्यानंतर मी रिव्ह्यू ज्याच्यातून घेतले, आर दे ऑथेंटिक सोर्स ऑर नॉट, तर त्याचं सोर्स ऑथेंटिकेशन झालं पाहिजे. आर दे रिलेव्हंट टू प्रॉब्लेम ऑर नॉट, ते माझ्या प्रॉब्लेमशी संबंधित आहेत की नाही हे स्पष्ट व्हायला पाहिजे. आणि त्याच्याबरोबर दे मस्ट बी वेल ऑर्गनाइज्ड, ते जसं आता सांगितलं की कालक्रमानं तरी मांडलेले असायला पाहिजेत, व्हेरिएबल्स नुसार मांडलेले असायला पाहिजेत, ऑनलाईन ऑफलाईन नुसार वर्गीकरण करून मांडलेले असायला पाहिजेत. कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याची एक सुसंघटित ऑर्गनाइज्ड मांडणी ही झालेली असली पाहिजे. याच्यानंतर ते योग्य अशा समरीनं, डिस्कशननं ते चॅप्टर आपलं व्यवस्थित समअप केलेलं असलं पाहिजे की काय काय या सगळ्या संशोधनातून कॉमन निष्कर्ष आपल्याला दिसतात, काय साम्य भेद दिसतात आणि आपल्या संशोधनात कसा उपयोग होतो, याच्या डिस्कशनसह आपलं रिव्ह्यू ऑफ लिटरेचर असायला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. मेथोडॉलॉजी विषयीचे काही प्रश्न दिलेले आहेत. आपण निवडलेली पद्धत खरोखरच आपला रिसर्च कॉन्टेक्स्ट आणि प्रॉब्लेमला सुसंगत होती का? आपण मेथड स्टेप वाईज क्लिअरली मांडलेली आहे का? सॅम्पल बद्दलची माहिती व्यवस्थित दिलेली आहे का? आपण टूल्स प्रॉपरली मेन्शन केलेले आहेत का? टूल्सची व्हॅलिडिटी, रिलायबिलिटी स्पष्ट केलेली आहे का? हा जो भाग येतो तो सगळा मेथोडॉलॉजीत येतो. म्हणजे हे प्रश्न विचारणे म्हणजे एखाद्या थिसिसचं मूल्यमापन करणे ही गोष्ट येते. नेक्स्ट स्लाइड प्लीज. याच्यानंतर जे डेटा कलेक्शन केलेलं आहे, आता जे प्रश्न विचारले तेच आपण डेटाला लागू करतो आहोत. तर थोडक्यात आपण जे जे काम केलेले त्याच्याविषयीचे हे प्रश्न आहेत. आणि ते प्रश्न कोणते? जे मी लेक्चरच्या सुरुवातीला उल्लेख केला, व्हाय, व्हॉट, वेन, वेअर, हे प्रश्न आपल्या रिसर्चच्या प्रत्येक चॅप्टर्सला लागू करून आपण पाहायला शिकलो, प्रत्येक मुद्द्याला लागू करून पाहायला शिकलो, की याचा अर्थ वी आर बिकमिंग एबल टू इव्हॅल्युएट अ थेसिस. हे प्रश्न आपल्याला लागू करून पाहता यायला लागले की आपलं इव्हॅल्युएशनचं दृष्टी तयार झालेली आहे असं आपण मानायला हरकत नाही. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सेम थिंग्स आपण घेतलेले आहे. डिझाईन अँड प्रोसिजर विषयीचे प्रश्न विचारले पाहिजेत. डिझाईन निवडलेलं आहे तर ते हायपोथेसिस टेस्टिंगला अप्रोप्रिएट आहे का, त्याच्यासाठीचे म्हणजे
आता 6:30. डिझाईन आणि हायपोथेसिस याच्यातली रिलेशनशिप समजून आपण घेतली पाहिजे. डिझाईनचा जो उद्देश असतो तो असतो परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे. डिझाईन म्हणजे काय, नुसता फक्त क्रम नाहीये. इट हेल्प्स टू कंट्रोल द एरर्स. डिझाईन कशासाठी असतं, तर ते एरर कंट्रोल साठी असतं. डिझाईन कशासाठी आहे, तर आपल्याला व्हेरिएबल मध्ये जी विशिष्ट परिस्थिती पाहिजे असते एखादं संशोधन करताना, जसं फिजिक्स किंवा केमिस्ट्री वाला म्हणेल की मला आज काम करायचं तर माझ्या लॅबचं टेम्परेचर 20°C असलं पाहिजे, तिथलं ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढं असलं पाहिजे, म्हणजे मला परिस्थितीला नियंत्रित करायचं असतं. तर डिझाईनचा उपयोग कशासाठी आहे, की मी परिस्थितीला नियंत्रित करणार आहे आणि आय विल कंट्रोल द एरर्स. एखादा एमसीक्यू असा डायरेक्टली असू शकतो, व्हॉट इज द पर्पज ऑफ रिसर्च डिझाईन? टू कंट्रोल द एरर, टू कंट्रोल द सिच्युएशन, टू मेक एन्व्हायरमेंट मॅनिप्युलेबल टू द रिसर्चर. असं त्याचे उत्तर असतील त्याची काहीतरी. म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून सांगितलं की यातल्या प्रत्येक गोष्टीवरती एमसीक्यूच्या पॉसिबिलिटीज कशा असतात त्या तुमच्या लक्षात याव्यात. तर एकदा आपल्याला डिझाईनची संकल्पना समजली तर डिझाईन बद्दल काही जरी एमसीक्यू कोणी विचारलं तर आपण त्याचं उत्तर द्यायला आपोआप सक्षम बनतो. सो डिझाईन कशासाठी असतं, तर ते फक्त काही एक चित्ररूप किंवा आकृत्याच्या रूपातली मांडणी नसते. डिझाईन आपल्याला सक्षम करतं टू कंट्रोल द एरर, टू कंट्रोल द सिच्युएशन, टू मॅनिप्युलेट द व्हेरिएबल्स जे इंडिपेंडंट व्हेरिएबल्स असतील, टू मॅनिप्युलेट द इंडिपेंडंट व्हेरिएबल्स इफेक्टिव्हली. तर हे सगळं करण्यासाठी म्हणून डिझाईन दिलेली असतात. तर मग ते डिझाईन जर असेल तरच मला ते हायपोथेसिस प्रॉपरली टेस्ट करून पाहता येतं. म्हणून डिझाईन आणि हायपोथेसिस मधलं रिलेशनशिप बरोबर आहे का, ते अप्रोप्रिएट आहे का, ज्या प्रोसिजर्स दिलेल्या आहेत त्या बरोबर डिटेलिंग केलेलं आहे की नाही त्याचं, याच्यानंतर कंट्रोलिंगच्या ज्या प्रोसिजर आहेत त्या खरोखरच बरोबर विशद केल्या आहेत की नाही, अशा सगळ्या गोष्टी पाहणे म्हणजे इव्हॅल्युएशन रिगार्डिंग द डिझाईन्स अँड प्रोसिजर्स. नेक्स्ट स्लाइड प्लीज. याच्यानंतर रिझल्टचं इव्हॅल्युएशन करणं म्हणजे काय काय, आपण जे स्टॅटिस्टिकल मेथड आणि टूल वापरलंय ते बरोबर आहे का, लेवल ऑफ सिग्निफिकन्स बरोबर निवडलेली होती का, टेबल आणि फिगर्स प्रॉपर आलेले आहेत का, त्याच्यानंतर आपण दिलेलं प्रत्येक हायपोथेसिस हे रिझल्ट मध्ये रिफ्लेक्ट होत आहे की नाही हे पाहणं. याच्यानंतर प्रत्येक टेबल आणि या सगळ्यांचा आपल्या रिझल्टशी संबंध आहे की नाही का, काही टेबल्स आणि काही रिझल्ट आपण म्हणजे रिझल्ट मध्ये काही टेबल आणि ग्राफ सोडून दिलेत का. तर ईच अँड एव्हरीथिंग रिलेटेड टू अवर डेटा अनालिसिस इज रिफ्लेक्टेड इन अवर रिझल्ट्स ऑर नॉट हे पाहणं म्हणजे रिझल्टचं इव्हॅल्युएशन करणं असतं. ओके. आणि त्याच्याशिवाय जे काही मांडलेले रिझल्ट आहे ते क्लिअर असणं, त्याच्यामध्ये संदिग्धतेचा अभाव असणं आणि अचूकता अधिक असणं, या दोन गोष्टी येतातच. नेक्स्ट स्लाइड प्लीज. याच्यानंतर डिस्कशनचा मुद्दा, की जे जे आपलं फाइंडिंग आहे त्या प्रत्येक फाइंडिंगची डिस्कशन झाली आहे का, आणि मग ती प्रिव्हियस लिटरेचरच्या सोबत जोडून आपण कोणत्या गोष्टींच्या सोबत आपण ऍग्रीमेंट दाखवू शकतो, डिसऍग्रीमेंट दाखवू शकतो, किती प्रमाणातलं ऍग्रीमेंट आहे, डिसऍग्रीमेंट आहे, त्याचं जनरलायझेशन कसं आहे, सातत्य आहे की नाही, कन्क्लुजन रिकमेंडेशन्स कसे आहेत. तर हे सगळं आपण डिस्कशनच्या भागामध्ये पाहायला पाहिजे आणि कन्क्लुजन्स मध्ये हे बघायला पाहिजे की हे जे काही रिझल्ट आलेले आहेत याचे थेरॉटिकल इम्प्लिकेशन काय आहेत, ऍज वेल ऍज प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन काय आहेत, आपल्या पुढच्या ऍक्शन साठीचे रिकमेंडेशन आलेले आहेत की नाही, फर्दर रिसर्चच्या दृष्टीने रिकमेंडेशन आले आहेत की नाही, हे आपण बघायला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आणि ज्याला आपण समरी म्हणतो त्याच्यामध्ये आपला प्रॉब्लेम रिस्टेट केलाय का, समरीमध्ये आपण एकदा समस्या काय असते ही सांगणं अपेक्षित गोष्ट असते, आणि कोणत्या हायपोथेसिस आपण तपासले त्याचं स्पष्टता आली पाहिजे. याच्यानंतर कोणते सब्जेक्ट्स म्हणजे कोणते सॅम्पल आहेत, किती साईज मध्ये होते, कोणते टूल्स आहेत, तर हा आपल्या इव्हॅल्युएशनचा एक पूर्ण असा मुद्दा आहे. त्याच्यानंतर प्लीज, मला वाटतं जवळपास सगळे मुद्दे इव्हॅल्युएशनच्या दृष्टीने येस काय आहेत ते झालेले आहेत. आय थिंक टायपिंग मध्ये फक्त TH वर थांबलेलो आहे. सो आपण पूर्ण थँक्स न म्हणता फक्त थँक्सची सुरुवात करूया. आणि काही प्रश्न असतील, कोणाला काही डिस्कशन करायचे, तर एक 5-10 मिनिट आपण त्याच्यासाठी वेळ देऊया.
हॅलो सर, जोशी हा सर. हा मी शिरसाट SS लातूरहून बोलतो सर. हा येस बोला सर. खूप आपलं म्हणजे आता सूचना किंवा म्हणजे असं काही अडचणी वगैरे काही नाहीयेत. आपण एवढं खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे थँक्यू सर. की शब्दामध्ये ऋण व्यक्त करणं सुद्धा खूप कमी आहे सर. खूप कमी पडेल शब्द ठीक सुद्धा. आहे, एवढं काय असं हे नाहीये, पण तुम्ही अप्रिशिएट करताय, आय एम थँकफुल. नाही सर, खरोखरच एज्युकेशन डिपार्टमेंटनं जी आमच्या सर्वांसाठी जी काही फॅसिलिटी उपलब्ध करून दिली सध्याला, ती खरोखरच शब्दामध्ये व्यक्त करणं शक्यच नाही. कारण का की ज्यांची जबाबदारी शिकवण्याची असून सुद्धा ते शिकवत नाहीत. पण तरीही डिपार्टमेंटची कसल्याच पद्धतीची जबाबदारी नाही या पेट संदर्भात आणि कसल्याच पद्धतीचा काही रिलेशन नसताना सुद्धा आम्हा सर्वांसाठी जी फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल खरोखरच आम्ही सर्व जे काही पेटसाठी अपियर्ड आहेत ठीक आहे त्या सर, यात थँक सर्वांतर्फे सारखं आम्ही काही नाही, धन्यवाद ही एक व्यक्त म्युच्युअल प्रोसेस आहे. तुम्ही रिस्पॉन्स देताय म्हणून आम्ही काही गोष्टी उत्साहाने करू शकतो. करतो. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सर. हेलो जोशी सर. हाँ यस सर. जोशी सर, मैं नवीद पठान बोल रहा हूँ. या वेलकम सर. सर, एक छोटा सा कंफ्यूजन मेरे लिए है कि जो हम लिटरेचर रिव्यू जब हम करते हैं हाँ तो उस सेक्शन में और लास्ट में जो हम रेफरेंस सेक्शन दे रहे हैं हाँ तो दोनों कॉमन होते हैं या अलग अलग होते हैं? नहीं, रिव्यू ऑफ लिटरेचर में जस्ट हम टाइटल्स मेंशन नहीं करते, अच्छा क्या दिया है वो कंटेंट कवर करते हैं इन समराइज्ड फॉर्म, जी राइट. जी. और लास्ट सेक्शन रेफरेंस में वी गिव द प्रॉपर टाइटल्स ऑफ द ऑथर और द पब्लिकेशन और द बुक, इनको हम प्रॉपर रेफरेंस में मेंशन करते हैं. अच्छा रेफरेंस तो सेक्शन जी कंटेंट जी पर कोई फोकस नहीं होता, रिव्यू के चैप्टर में उसकी कंटेंट पे फोकस होता है. एंड जस्ट फॉर द फर्दर इंफॉर्मेशन एंड स्टडी वी प्रोवाइड द रेफरेंसेस. वो जो हमने सेकंड चैप्टर में अलग अलग जगहों पे जो कहा है, तो जी. अगर कोई उसके सोर्सेस को देखना चाहता है सो ही कैन गो टू द रेफरेंस सेक्शन. अच्छा अच्छा सर, आपने जो बताया सेकंड क्वेश्चन है मेरा ये, इवैल्यूएशन का जो पार्ट है, हाँ तो जब हम हमारा थेसिस राइटिंग शुरू करते हैं उसी टाइम से हम इवैल्यूएशन पार्ट को फोकस करना चाहिए क्या? इनडायरेक्टली वो होता है जब हमें सुपरवाइजर दिया जाता है एंड ही गाइड्स अस व्हाट टू थिंक और व्हाट टू थिंक नॉट इन द थेसिस, या हमारे रिसर्च प्रपोजल में हम किस चीज को लेना है नहीं लेना है, टाइटल में ये रखेंगे नहीं रखेंगे, इस तरह के डिस्कशन करते हैं. सो जी. एक तरह से इंटरनल इवैल्यूएशन ही होता है. हाँ? अच्छा और उसके सर, बाद लेकिन इसका जी प्रपोजल में जब हम फाइनली वी गो टू द RRC, तो वे जी लोग पूछते ही है ना, आपने ये क्यों लिया है वो क्यों लिया है. सो जी. ये भी एक तरह का इवैल्यूएशन होता है. और वो किस लिए होता है, ये दोनों भी इवैल्यूएशन टू गिव प्रॉपर गाइडेंस एंड फीडबैक. फीडबैक को लेकर हम हमारा वर्क इम्प्रूव करके आगे जाते हैं. जी जी. तो जोशी सर, ये जो जब हमारा आरआरसी होता है हाँ तो उस टाइम पे जो भी इवैल्यूएशन होता है, लेकिन सबसे मेरे लिए कंसर्न